रकमेचं वितरण होत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3,200 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। हा पहिला हप्ता आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे येणार नाहीत त्यांनी काळजी करू नये। सुमारे 8,000 कोटी रुपये नंतर जारी केले जातील अशी माहिती त्यांनी दिली। साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी विमा उतरवलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली असून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। यादी पूर्ण आलेली असून शेतकरी बांधवांनो पैसे वाटप डीबीटीच्या माध्यमातून जाहीर झालंय। म्हणजेच की आता येणारी रक्कम पूर्ण डीबीटीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ही रक्कम पीक विमा नुकसान भरपाईची आहे आणि ही रक्कम पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे। आतापर्यंत शेतकऱ्यांना खूप वाट बघावी लागली, खूप आतापर्यंत पैसे येण्यास उशीर झाला, पण आता इथून पुढे शेतकऱ्यांना कसली चिंता किंवा काळजी करत बसण्याची गरज पडणार नसून सर्व पैसे बँक खात्यात पूर्ण जमा होणार आहेत असं पण आपण म्हणू शकतो। बघा डीबीटीच्या माध्यमातून पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारने जाहीर करताच शेतकरी सुखावलेला आहे आणि आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्यात पैसे आज येणार की उद्या येणार हे पाहण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल की नेमके पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आपल्या बँकेच्या खात्यात कधीपर्यंत येतील। तर चला संपूर्ण बातमी पाहणार आहोत। त्यापूर्वी आपल्या AR1 मराठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी सर्वात आधी या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला पाहूया पीक विमा नुकसान भरपाईची संपूर्ण माहिती। बघा शेतकरी बांधवांनो, अखेर आनंदाचा दिलासा देणारा निर्णय झालेला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आता जमा होणार असून डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं वाटप शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे। त्यामुळे काळजी करू नका किंवा चिंता करत बसू नका। सर्व रक्कम डीबीटीच्या माध्यमातून देण्याची घोषणा सरकारने केल्यामुळे शेतकरी बांधव खुश झालेले आहेत। बघा आता फक्त हे पैसे शेतकरी बांधवांनो 1000-2000 शेतकऱ्यांना मिळणार नाहीत, तर याचा लाखो शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे आणि आता तुमच्या पण खात्यात पैसे पूर्ण जमा होणार आहेत। बघा मागच्या 2-3 दिवसापासून सरकारने कर्जमाफीचा दुसरा टप्पा वाटप सुरू केलेला असून 2-2 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जे आहे ते कर्जाचे येऊ लागलेले आहेत। म्हणजे 2-2 लाख रुपयांचं वाटप सरकारने सुरू केलेलं आहे। 5,000 कोटींपेक्षा अधिकचा निधी जाहीर केलेला आहे। ते पण पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। जर कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 2 लाख रुपयांचं कर्जमाफ तुमचं पण होईल। जर झालं नसेल तर 2 लाख रुपये खात्यावरती आता सरकारची आहे ती तुमच्या पाठवणार आहे आणि 2-2 लाख रुपये यायला पण सुरुवातच झालेली आहे। आणि बघा महत्त्वाचं म्हणजे आता पीक विमा नुकसान भरपाई तर मिळणार, पण अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकरी बांधवांना अनुदानाचे 50,000 रुपये पण देण्याची घोषणा सरकारने केलेली असून 50,000 रुपयांचं अनुदान बँक खात्यात जमा होणार आहे। बघा जर पात्र तुम्ही पण असाल तर तुम्हाला पण पैसे मिळतील। जर सरकारने सांगितलेली महत्त्वाची ही 2 कामे तुम्ही केली तर तुम्हाला अनुदानाचे पण 50,000 रुपये आता मिळणार आहेत आणि ही 50,000 रुपयांची अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होईल आणि तुम्हाला नक्कीच सरकारच्या माध्यमातून एक मोठा दिलासा मिळेल असं पण आपण म्हणू शकतो। तर बघा एकंदरीत जर पाहायला गेलं तर सर्वात आधी आपण पाहूयात की पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी वाटप सुरू होत आहेत त्या जिल्ह्यांची मी तुम्हाला नावं सांगतो। पहिल्या टप्प्यात या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत। मग नेमके कोणते जिल्हे आहेत त्यांची मी तुम्हाला नावं सांगणार आहे। यासाठी तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। त्यानंतर आपण काय बघणार आहोत, पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे हे कोणाला मिळतील हे पाहायचं झाल्यानंतर आपण लगेच अनुदानाचे 50,000 रुपये नेमके कधीपासून वाटप सुरू होत आहेत आणि अनुदानाचे 50,000 रुपये नेमके कसे मिळवायचे त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काय करायला सांगितलं आहे याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला दाखवणार असून अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तुमचा खूप फायद्याचा व्हिडिओ हा ठरणार आहे, त्यामुळे तुम्ही फक्त राहिलेली माहिती शेवटपर्यंत पाहत चला। तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात।
बघा या ठिकाणी पहिला टप्पा आता जाहीर झालेला आहे। या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत। जर या 9 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो तुम्ही असाल म्हणजे या 9 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यात आता पीक विमा नुकसान भरपाईचे 17,000 रुपये, काही शेतकरी बांधवांच्या खात्यात आता 18,000 रुपये येणार आहेत। तर काही शेतकरी असे आहेत की त्यांना सरकार 20,000 रुपये ते 22,000 रुपये पण पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे पूर्णपणे देणार आहे। पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे जमा करणार आहे असं पण आपण म्हणू शकतो। त्यामुळे शेतकरी बांधवांना आता कसलीच अडचण राहणार नसून डीबीटीच्या अंतर्गत सर्व रक्कम जी आहे ती बँक खात्यामध्ये जमा होईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल। ही एक आतापर्यंतची दिलासा देणारी सर्वात मोठी आनंदाची बातमी बळीराजासाठी आहे असं पण आपण स्पष्टपणे म्हणू शकतो। तर चला मग आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पूर्ण जमा होणार आहेत अशा जिल्ह्यांची आता यादी बघूया। जर या 9 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुम्हाला पण पूर्ण पैसे हे मिळणार असून एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून आता नक्कीच मिळणार आहे आणि सर्व शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत असं पण आपण स्पष्टपणे म्हणू शकतो। त्यामुळे आता कोणीही नाराज होऊ नका। तर चला मग या ठिकाणी पैसे वाटपाच्या यादीतील नेमके कोणते जिल्हे आहेत ते आपण पाहण्याचं काम करूया। तर बघा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पहिला जिल्हा कोणता आहे तर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी संपूर्ण माहिती जाहीर झालेली आहे। बघा पीक विमा नुकसान भरपाईचे तालुके पण आलेले आहेत। सर्वात आधी आपण तालुक्यांची यादी बघूयात कोणकोणत्या तालुक्यात हे पैसे मिळणार आहेत। जर यामध्ये तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर तुमच्या खात्यात 17,000 ते 18,000 रुपये आता जमा होतील। बघा पहिला या ठिकाणी तालुका आहे उमरी तालुका। या ठिकाणी बघा उमरी तालुका धानोरा महसूल मंडळ 10,77,00,000 रुपये जे आहे ते जाहीर झालेले आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। बघा जर कोणी या उमरी तालुक्यातील राहणारे असाल उमरी तालुका धानोरा महसूल मंडळामध्ये यामध्ये जेवढे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यात पैसे देण्यासाठी सरकारने किती रुपये मंजूर केले आहेत। बघा 5 कोटी नाही 9 कोटी नाही तर थेट 10,77,00,000 रुपये मंजूर केलेले आहेत आणि पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे। त्यामुळे काळजी करू नका किंवा चिंता करत बसू नका। पूर्ण रक्कम ही शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती वाटप होणार आहे आणि एक मोठा दिलासा शेतकरी बांधवांना आता मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो। पूर्ण रक्कम कशा पद्धतीने येणार आहे तर डीबीटीच्या माध्यमातून बघा डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम येणार असून पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात जमा होणार आहेत आणि शेतकरी बांधवांना एक मोठा चांगला दिलासा मिळणार आहे असं पण आपण स्पष्टपणे म्हणू शकतो। आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे। तर चला आणखीन पुढचा कोणता तालुका आहे तर बघा पैसे वाटप होणाऱ्या यादीतील महाराष्ट्रातील दुसरा तालुका आहे तो म्हणजे या ठिकाणी बघू शकता कंधार। या ठिकाणी जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात आता रक्कम देखील वाटप केली जाणार आहे। बघा आता या ठिकाणी जर विचार केला तर दिगरस या ठिकाणी त्यानंतर कंधार असेल कंधार महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 8,76,00,000 रुपये दिले जाणार आहेत। म्हणजे प्रति शेतकरी काहींच्या खात्यावरती आता 18,000 रुपये येतील। या ठिकाणीचे शेतकरी राहतात काही शेतकऱ्यांना आता 20,000 रुपये पण मिळतील आणि हे पैसे बऱ्याच जणांना मिळाले असतील ज्यांना मिळाले नसतील त्यांना पुढच्या 2-3 दिवसामध्ये बऱ्यापैकी वाटप होऊ शकतं अशी पण माहिती आहे। तर बघा आता या ठिकाणी कंधार तालुक्यातील पण महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना 8,76,00,000 रुपयांचं वाटप पूर्णपणे जाहीर करण्यात आलेलं असून शेतकरी बांधवांना आता चांगलाच मोठा दिलासा या ठिकाणच्या मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो। तर चला मग आणखीन कोणकोणत्या तालुक्यात आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वाटप केले जाणार आहेत अशा पुढील जिल्ह्यांची तालुक्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात। बघा शेतकरी बांधवांनो आता पुढील जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करणार आहोत। तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहण्याचं काम करत चला। बघा आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा तालुका या ठिकाणी आहे तो म्हणजे मुदखेड तालुका। जर कोणी या मुदखेड तालुक्यातील असेल तर या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात पीक विमा नुकसानीचे पैसे म्हणजे आता थेट डीबीटीच्या अंतर्गत देण्यात येणार आहेत। एकदा तिकडून रक्कम पाठवली की जेवढी रक्कम पाठवली आहे जर ज्या शेतकऱ्याला 17,000 रुपये पाठवायचे आहेत आणि तिकडून ती रक्कम पाठवली तर डीबीटीची प्रक्रिया असल्यामुळे 17,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार। 1 रुपया पण कमी जमा होणार नाही 1 रुपया जास्त पण येणार नाही। म्हणजे आता आधीच्या सारखं राहिलेलं नाही। वरून जर 17,000 पाठवले तर 2-3 हजार रुपये त्यातील कट होणं किंवा कमी होणं तसं राहिलेलं नाही। तर उलट आता डीबीटीची प्रक्रिया असल्यामुळे 17,000 रुपयांची रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता जमा होणार आहे आणि यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा मिळणार
आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे बघा 17,000 रुपयांची रक्कम पूर्णपणे आता द्यायला सरकारने जाहीर केलेलं आहे. आणि आता जर कोणी या मुदखेड तालुक्यातील असेल तर या ठिकाणी 7,15,00,000 रुपये जाहीर झालेले असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे आणि बळीराजाला चांगलाच मोठा आता दिलासा मिळणार आहे. बघा आता एवढंच नाही, अनुदान 50,000 रुपये शेतकऱ्यांना वाटप होणार आहे. हे अनुदान 50,000 रुपयांचं कधी मिळणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे ते पण सांगतो. आणि हे मिळवायचं असेल तर लवकर सरकारने सांगितलेली, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे करावी लागतील तरच अनुदानाचे 50,000 मिळतील. मग आता हे 50,000 रुपये कधीपासून सरकार देणार आहे ते पण आपण पुढे बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये ती माहिती सांगणार आहे. तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ जेवढं होईल तेवढं लक्ष देऊन पाहत चालायचं आहे. बघा हे 50,000 रुपयांचं अनुदान पूर्ण डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे. लाखो शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ही घोषणा केलेली असून सर्व पैसे आता बँक खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे काळजी करू नका किंवा चिंता पण आता करत बसू नका. सर्व पैशांची रक्कम शेतकरी बांधवांनाही मिळणार आहे आणि ही डीबीटीची प्रक्रिया पूर्ण सरकारने केली असल्यामुळे पूर्ण पैसे डीबीटीच्या अंतर्गत लाखो शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असून शेतकरी पण खुश होणार आहेत. आणि ही बळीराजासाठी दिलासा देणारी बातमी आहे असं पण आपण म्हणू शकतो. बळीराजाला आता चांगला दिलासा मिळणार आहे. बळीराजा खुश होणार आहे कारण ही आतापर्यंतची सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला मग आता पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात आणखीन वाटप होणार आहेत, सरकारने काय सांगितलं आहे, पुढील जिल्ह्यांची यादी आता या ठिकाणी आपण पाहण्याचं काम करूया. जर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल, तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्याचं नाव जर या 9 जिल्ह्यांच्या यादीत असेल ना, तर शेतकरी बांधवांनो तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती आता पूर्ण पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत आणि ही रक्कम पूर्णपणे सरकार जे आहे ते वाटप करणार असून शेतकरी बांधवांना एक चांगला मोठा दिलासा आता मिळू शकतो असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही आहे. 100% ही रक्कम आता बँकेच्या खात्यात जमा होणार आहे आणि लाखो शेतकरी खुश होणार आहेत. तर चला पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत अशा पुढील जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात. तर बघा शेतकरी बांधवांनो आता पुढील जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आलेली असून शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे. बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे ते पण बघणार आहोत आणि तालुके पण बघणार आहोत. बघा नुकसान भरपाईची बातमी आलेली असून या ठिकाणी राणा जगदीशसिंह पाटील यांनी जी आहे ती माहिती दिलेली आहे. राणा जगदीशसिंह यांनी आता ते धाराशिव जिल्ह्यातील आमदार आहेत. बघा धाराशिव जिल्ह्यातील त्यांनी काय माहिती दिलेली आहे, राणा जगदीशसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील बळीराजाला दिलासा. त्यांनी पुढे माहिती टाकली आहे की मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे अधिक संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आपल्या महायुती सरकारने 3.39 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. मंजूर अनुदान शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या शेतकरी बांधवांचे EKYC अद्याप प्रलंबित आहे त्यांनी ते तातडीने पूर्ण करावे जेणेकरून अनुदान मिळण्यास विलंब होणार नाही. संकटाच्या काळात शेतकरी बांधवांना वेळेत दिलासा मिळावा, कोणतेही पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नयेत आणि शासनाची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात पोहोचावी यासाठी आपला आजही सातत्याने पाठपुरावा सुरूच आहे असं जे राणा जगदीशसिंह पाटील यांचं म्हणणं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यांनी ही माहिती दिलेली आहे. म्हणजे आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार असून वेगवेगळी रक्कम मिळेल. नुकसान जास्त असेल तर चांगली रक्कम मिळेल. कोणाला 10,000 मिळतील, कोणाला 15,000 मिळतील, कोणाला 20,000 मिळतील, कोणाला 14,000 मिळतील किंवा यापेक्षा अधिक किंवा कमी जास्त रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे आणि यामध्ये धाराशिव जिल्ह्याचं पण नाव आहे. तर चला आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपाचं काम सुरू केलं जाणार आहे, आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत ते पण आपण बघणार आहोत. तर बघा या ठिकाणी आणखीन एक तालुका आहे, तो बघा महाराष्ट्रातील तालुक्यांची यादी आपण बघतच आहोत. माहूर तालुका, माहूर, सिंदखेड, वाई बाजार आणि वानोडा 4 मंडळे आहेत आणि या ठिकाणी 19,17,00,000 रुपये मंजूर झालेले असून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. जर यामध्ये कोणी राहत असेल, या तालुक्यातील या महसूल मंडळातील कोणी असेल तर आता या शेतकऱ्यांच्या खात्यात 19,70,00,000 रुपये वाटपासाठी निधी मंजूर करण्यात आलेला असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाईचे हे पूर्ण पैसे जमा होणार आहेत. तर चला अनुदानाचे 50,000 रुपये आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आणखी कोणत्या जिल्ह्यात दिले जातील या जिल्ह्यांची राहिलेली यादी बघूयात आणि पैसे मिळवण्यासाठी सरकारने सांगितलेली कोणती 2 कामे आहेत, ती कामे कधीपर्यंत करावी लागतील ती पण माहिती आपण पाहू.
बघा आता 1 मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत पाहत चला. बघा आता अनुदानाचे पैसे पण वाटप होणार आहेत आणि कोणती 2 कामे करायची ते पण बघणार आहोत. बघा पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे नांदेडमध्ये पण येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पण पैसे येणार असून नांदेड जिल्ह्यातीलच हे तालुके आपण बघितलेले आहेत. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात राहिलेली पीक विम्याची रक्कम देण्यासाठी जी आहे ती आता सुरुवात होत आहे. त्यानंतर धाराशिवमध्ये नुकसान भरपाई येणार आहे आणि आता कर्जमाफी 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 5,000 कोटी रुपये हे 2-3 दिवसापूर्वी जमा केलेले आहेत. दुसरा टप्पा कर्जमाफीचा जमा झालेला आहे आणि अनुदानाचे 50,000 रुपये हे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत. हे काय एकदमच 8 जिल्ह्यात 9 जिल्ह्यात असं नाही, तरी अचानक कोणत्याही जिल्ह्यात याचं वाटप केलं जाऊ शकतं. जसे शेतकरी पात्र होतील, जशी EKYC करून ठेवतील, तसंच शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचं पण वाटप होणार आहे, नुकसान भरपाईचं वाटप होणार आहे आणि अनुदान पण मिळणार आहे. त्यामुळे कोणती 2 कामे करायची, तर पहिलं काम EKYCचं करा. त्यानंतर आधार कार्ड, मोबाईल नंबरशी लिंक, बँक खात्याशी संलग्न आहे का ते तपासा. नसेल तर तात्काळ करून घ्या, जेणेकरून हे सर्व काम केल्यानंतर तुमच्या खात्यात येणारी रक्कम पूर्णपणे जमा होईल आणि एक मोठा दिलासा शेतकरी बांधवांना आता नक्कीच मिळेल. पूर्ण पैसे वाटपाची घोषणा झाल्याने शेतकरी चांगले आता खुश झालेले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी ही आतापर्यंतची दिलासा देणारी बातमी आहे असं पण आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. तर बघा आता पूर्ण पैसे बँकेच्या खात्यात वाटप होणार आहेत आणि सर्व शेतकरी बांधवांना याचा लाभ हा पूर्णपणे मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर बघा आता पीक विम्याची पुढील प्रोसेस जी आहे ती बीड जिल्हा, अमरावती जिल्हा, सोलापूर जिल्ह्यात होण्याची शक्यता असून या जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे आणि लवकरच या ठिकाणी पीक विमा वाटपाची घोषणा झाली तर ती बातमी या चॅनलवरती नक्कीच देऊ. पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा. तोपर्यंत धन्यवाद.